रोहितजी, ज्या प्रकारे आपण पाहतो की दिशा सालियन प्रकरणी आता आदित्य ठाकरे यांना जो आहे तो या ठिकाणी आदित्य ठाकरे जो होते त्यांच्यावर जे आरोप होते ते कुठेतरी खोडले गेलेले आहेत. दुसरीकडे जी पोलिसांकडून जी आहे ती नोटीस सुद्धा गेलेली, कसं पाहतो? बघा, आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की आदित्य ठाकरेचं दिशा सालियनचं काही घेणं देणं नाही, काही रिलेशन नाही. पण हे काय, भाजपचे काही नेते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले काही नेते मुद्दामून फक्त राजकारण मनामध्ये ठेवून आदित्य ठाकरेचं नाव आणि त्याच्याच बरोबर एक अशी महिला जी फॅमिली इश्यूमुळे सुसाईड करते आणि या जगामध्ये नाही, तिचं तुम्ही नाव घेऊन राजकारण करताय, ते तुम्ही उगाच करू नये असं त्यावेळेस आम्ही तिथं सांगत होतो. पण ह्यांना काय कळत नाही, काही भाजपचे नेते आणि शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मुद्दामून याच्यात राजकारण आणत होते, नाव लिंक करत होते. मुंबईचं इलेक्शन, महाराष्ट्राचं इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन, बिहारचं इलेक्शन, आणि मग आता काय झालं, आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्या विभागाचे प्रमुख आहेत त्या विभागानेच म्हणजे पोलीस विभागाने क्लीन चिट दिली, पत्र दिलं की नाही असं काही आम्हाला आढळलं नाही आणि तसं काही खरं नाही. मग कुठेतरी आता सगळे तोंडावर पडलेले आहेत सत्तेतले लोक. आता ज्या ज्या लोकांनी आदित्य ठाकरे आणि दिशा सालियन प्रकरणामध्ये उडी घेतली होती आणि त्याचं राजकारण केलं होतं, त्यांनी पोडियम समोर यावं, मीडिया समोर यावं, लोकांची जाहीर माफी मागावी की आम्ही खोटं बोललो होतो, आणि नाहीतर सरकारने तरी त्यांच्यावर कुठे ना कुठे कारवाई केली पाहिजे. या प्रकरणी SIT सुद्धा स्थापन करण्यात आली होती आणि सरकारी मंत्री जे आता मंत्रिमंडळ आहेत त्यांनी हे प्रकरण धरून ठेवलं होतं, मात्र आता त्यांना सुद्धा आव्हान असणार. नाही, मी एवढंच सांगेल की ज्या मंत्र्याबद्दल तुम्ही म्हणत आहात ते काय स्वतः करत होते असंही म्हणता येणार नाही. त्यांना कोणीतरी सांगत होतं की बाबांनो असं बोल तसं बोल. मग आता त्यांच्यावर कारवाई होणार असेल तर त्यांना जे सांगत होते त्यांच्यावर पण कारवाई होणार का, असा माझा प्रश्न आहे. आज तुम्ही पोस्टर घेऊन आला होता विधान भवनात, जॅकेट जे आहे त्याच्यावरती तुम्ही आरोप करत होता, नेमकं काय? नाही, मिस्टर जॅकेट म्हणजे जॅकेट मंत्री, नाही तर वाचाळवीर मंत्री आता ज्यांना लोक म्हणायला लागलेले आहेत ते म्हणजे आपले कृषी मंत्री. कारण का त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय खालच्या लेवलला जाऊन अनेक वेळा स्टेटमेंट तिथं दिलेलं आहे. त्याच्याच बरोबर कृषी प्रधान आपलं राज्य आहे आणि या राज्यामध्ये हुशार व्यक्ती त्या पदावर तिथं पाहिजे. पण ह्यांना कृषीचं आणि काही रिलेशन आहे का नाही असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. त्याच्याचबरोबर 2 प्रमुख GR ज्याच्यामध्ये अवकाळी पावसामुळे नाहीतर दुष्काळामुळे जी काही मदत शेतकऱ्याला दिली जाते त्याच्यामध्ये मोठा बदल हा शेतकऱ्यांच्या विरोधात तिथं त्या ठिकाणी केला गेला, म्हणजे शेतकऱ्यांना मदत कमी मिळावी म्हणून. आणि विम्यामध्ये सुद्धा मोठे बदल हे सरकारकडनं जे केले गेले त्याचं नुकसान हे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात तिथं होणार आहे. तर या 2 विषयाच्या साठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूला आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. पण हे सरकार आणि हे मंत्री जॅकेट, मिस्टर जॅकेट मंत्री हे या बाबतीत काहीच करत नाही, हे दुर्दैव आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केली. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीशर, वैभव पाटील, मुंबई.